हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला CapCut Pro ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला इथे न्यू व्हिडिओवरती टच करायचे. न्यू व्हिडिओवरती टच केल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओ बेटमार्क व्हिडिओ आपण घेतला आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. बेटमार्क व्हिडिओ सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे, पुढे यायचे. पुढे आल्यानंतर लोडिंगचा इथे जरा होईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, इंजिनचा फाल्ट हा डिलीट करून टाकायचा. डिलीट केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, पुढे यायचे. पुढे आल्यानंतर तुम्हाला काय करायचे, जशी तुमचा बीट पुढची म्हणजे इथं बघू शकता तुम्ही इथं बीट कशी लागते ते बघा. बघू शकता, इथे बघू शकता. त्यासाठी तुम्हाला ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे. त्यासाठी तुम्हाला काय करायचे, स्क्रोल डाऊन करून एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करायचे आणि एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे. असं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे, वरची जी तुम्हाला आपण व्हिडिओ दिला का नाही मेन ट्रॅकवरचा व्हिडिओ, जिथं ती बीट बंद होते म्हणजे वन बीट आहे बघू शकता हे. तर त्या ठिकाणी वनच आहे. तिथं चालू होत्या. तिथं असं बीट मार्क द्यायचे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात समजलं का? जिथं बंद होत्या ना एक बीट मार्क आणि इथे एक बीट मार्क असं एक द्यायचं इथं. असं करून द्यायचं आहे तुम्हाला. कळलं का? आता तुम्हाला जर नाही समजलं तर तुम्ही बघू शकता, इथं बघू शकता इथं चालू होते. म्हणजे एक बीट मध्ये ठेवायची ना, डायरेक्ट काय करायचे, जिथं बीट संपते ना तिथं बीट मार्क मारायचं तुम्हाला. जिथं चालू होते तिथं बीट मार्क मारायचे. असं करून घ्यायचे तुम्हाला. असं करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे ते सांगतो. आता तुम्हाला काय करायचं ते बघू शकता. आपण सर्व बीट मार्क स्प्लिट करून घेतलेत. आपण त्यावर काय करायचं, तुम्हाला एक पहिल्यांदा काय करायचे, एक स्वतःचा फोटो सिलेक्ट करण्यासाठी फोटोजवरती क्लिक करायचे आणि स्क्रोल डाऊन वर जायचं. स्क्रोल डाऊन करत केल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो कुठं घेऊ शकता तुम्ही. मी एक इथं फोटो करून ठेवतो. हा फोटो घेतला. हा फोटो घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे, मला एक पुढचा फोटो घ्यायचा. तुम्हाला काय करायचं, पुढचा फोटो कुठल्या स्टारचा फोटो टाकणार असला ना, तर फोटो घेऊन टाकायचा पटकन. मी एक फोटो घेऊन टाकणार. परत तुम्हाला काय करायचं, तुमचा फोटो परत ॲड करायचा. तुमचा फोटो ॲड करायचा. असं करत तुम्हाला आहे ना शेवटपर्यंत सगळं फोटो ॲड करायचे. पहिल्यांदा तुमचा फोटो ॲड करायचा, परत स्टारचा फोटो ॲड करायचा, परत तुमचा फोटो असं करत जायचं. समजलं असेल आता तुम्हाला. तर असं केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुढची स्टेप आता सर्व फोटो आपण स्प्लिट करून घेतले, त्यात रिप्लेस करून सगळं इमेज ॲड करून घेतलं आपण. आता तुम्हाला काय करायचं बघू शकता, इथं इमेज ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला आता ॲनिमेशन इफेक्ट आणि फिल्टर घ्यायचे. त्यासाठी तुम्हाला काय करायचे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आणि अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे. आता तुम्हाला काय करायचे, पहिल्या ॲनिमेशनवरती येण्यासाठी पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे आणि मध्ये जायचे. इन सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, पहिल्याच हे तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा इफेक्ट दिसेल, तो ॲड करून टाकायचा. तो ॲड केल्यानंतर पुढचा जो ॲनिमेशन आहे त्याच्यावरती क्लिक करायचे. तिथं तुम्हाला काय करायचे, रॉक हॉरिझॉन्टली द्यायचे. इथं 1, 2, 6 फोटो आहेत का ना पहिले, त्यासनी रॉक हॉरिझॉन्टली, पहिल्यांदा रॉक व्हर्टिकली, परत हॉरिझॉन्टली द्यायचे. पण नंतर 7वा फोटो आहे ना तिथे यायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, कंपो सेक्शनमध्ये जायचे. कंपो सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वेब ॲप्लिकेशन म्हणून जो इफेक्ट दिसतोय तो देऊन टाकायचे. त्यानंतर पुढचा जो इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचे. तुम्हाला डिस्टॉर लेफ्ट नावाचा इफेक्ट आहे ना तो देऊन टाकायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, पुढे यायचे. पुढे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुढचा इफेक्ट आहे डिस्टॉर राईट. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुढचा इफेक्ट आहे डिस्टॉर लेफ्ट. बघू शकता इथं 5च्या पुढचा जो डॉट आहे ना तिथं आपण आहे. आता ज्या पुढचा इफेक्ट आहे ना त्याच्यावर क्लिक करायचं, डिस्टॉर्ट राईट द्यायचे. त्यानंतर पुढचा इफेक्ट आहे ना त्याला आपण लेफ्ट द्यायचे, डिस्टॉर्ट लेफ्ट. त्यानंतर पुढचा जो ॲनिमेशन आहे तो आहे कंबोमध्ये जायचे. तुम्हाला 7 सेकंदाच्या इथं तुम्हाला एक झूम वन नावाचा इफेक्ट द्यायचा आहे कंबो सेक्शनमधला. त्यानंतर पुढचा जो ॲनिमेशन आहे तो डिस्टॉर्ट लेफ्टच राहील. त्यानंतर पुढचा झूम वन द्यायचा आहे, पुढचा डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचे. बघू शकता इथं आपण ॲड केला बघू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथं सोडून की 90 जी बीट दिली नाही तिथं जायचे. तुम्हाला तिथं राईट द्यायचे, डिस्टॉर्ट राईट. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुढे यायचे. तुम्हाला काय करायचं, आता ते लेफ्ट द्यायच्यानंतर पुढच्याला झूम वन द्यायचे. झूम वन दिल्यानंतर पुढं तुम्हाला काय करायचं, कंबो सेक्शनमध्ये जायचं. कंबो सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक पेन लेफ्ट म्हणून इफेक्ट दिसेल, ते ॲड करून टाकायचे. पुढचा जो ॲनिमेशन आहे तो पेन राईट आहे. त्यानंतर पुढचा पेन लेफ्ट, पेन राईट, पेन लेफ्ट. तर तुम्हाला काय करायचं, ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्हाला वेब ॲप्लिकेशन नावाचा इफेक्ट आहे कंपो सेक्शनमधला तो देऊन टाकायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुढचा जो इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचे. तुम्हाला तिथं 111 म्हणून एक इफेक्ट आहे कंपो सेक्शनमध्ये, नाहीतर तिथं सर्च करू शकता सर्च सेक्शनमध्ये. 111 म्हणून इफेक्ट आहे तो दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुढचा जो इफेक्ट आहे त्याला 222 द्यायचे. 222 दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुढे यायचे. पुढचा जो इफेक्ट आहे ना तर तुम्हाला काय करायचे, एक वेब ॲप्लिकेशन द्यायचे
ॲप्लिकेशन इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुढं एकसारखा इफेक्ट द्यायचा आहे. पण एका फोटोला एक इफेक्ट दिला ना, पुढच्या फोटोला एक दुसरा इफेक्ट द्यायचे. स्लाईड अँड वेव्ह पहिल्या फोटोला द्यायचे. पुढच्या फोटोला तुम्हाला काय करायचं, त्याच्यावरती क्लिक करायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, वेव्ह अँड स्लाईड द्यायचे. पुढं स्लाईड अँड वेव्ह, वेव्ह अँड स्लाईड, वेव्ह अँड स्लाईड असं ते शेवटपर्यंत देऊन टाकायचे. इथनं सुरुवात करून टाकायचे तुम्हाला इथं स्प्लिट स्पेक्ट्रमपासून. आता तुम्हाला काय करायचं, पुढे यायचे सर्व शेवटपर्यंत इफेक्ट ॲड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे, पहिल्या ह्याच्या आल्यानंतर तुम्हाला काय करायचे, इफेक्टवर क्लिक करायचे आणि व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचे. ट्रेंडिंग सेक्शनमध्ये जायचे. तुम्हाला इथे क्लासिक सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, बघू शकता तुम्हाला एक 2-4 इफेक्ट दिसतील तुम्हाला इथे. तुम्हाला हा इफेक्ट दिसू शकतो, बघू शकता. ट्रेंडिंग सेक्शनमध्ये हॉलो बनून तो व्हिडिओ टाकायचा तुम्हाला पहिल्या 6 फोटोसनी. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्याच्या खालीच एक आपण फेंट हर्ट्स नावाचं दिलं आहे, त्यावर क्लिक करायचे. तुम्हाला काय करायचं, बॉडी इफेक्ट सेक्शनमध्ये जायचे, ट्रेंडिंग सेक्शनमध्ये जायचे आणि तिथं फेंट हर्ट्स नावाचा इफेक्ट आहे तो शेवटपर्यंत ॲड करून टाकायचे. शेवटपर्यंत ॲड करून टाकल्यानंतर हा फक्त तुम्हाला, जर तुमचा हा फोटो असेल तर तुम्हाला लागणार नाही. जर एका मुलीचा फोटो असेल तर त्याच लागू शकतो. तर आता काय करायचं, शेवटपर्यंत ॲड करून टाकला पहिला जो त्याच्या पुढचा इफेक्ट आहे, होऊ शकता ह्या हॉलोब्लरचा पुढचा इफेक्ट आहे त्याच्यावर क्लिक करायचं. बॉडी इफेक्ट सेक्शनमध्ये जायचे, ग्लोइंग लाईट्समध्ये जायचे. ग्लोइंग लाईट्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुढचा इफेक्ट आहे ना लाइटिंग, तुम्हाला बघू शकता लाइटनिंग बाउंड इफेक्ट आहे ना, तो देऊन टाकायचे. त्यानंतर पहिल्या फोटोपुरतं मर्यादित ठेवायचे. परत पुढे यायचे. पुढे आल्यानंतर तुम्हाला काय करायचे, बघू शकता इथं इफेक्ट आपण आता पुढे द्यायचे आहेत. 16च्या पुढचा जो 16 सेकंदाच्या पुढचा जो फोटो आहे हा, तिथं तुम्हाला एका इथं इफेक्ट द्यायचे आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचे, बॉडी इफेक्ट सेक्शनमध्ये जायचे आणि तुम्हाला काय करायचे, इथं काय करायचे, सर्च करून टाकायचे स्प्लिट म्हणून सर्च केल्यानंतर आहे का तुम्हाला एक इफेक्ट येऊन जाईल. बघू शकता इथं स्प्लिट फ्लिकर नावाचा तो ॲड करून टाकायचा. त्याच्या पुढेच काय करायचं, तिथं जायचं. त्याच्या पुढचा इफेक्ट आहे ना बॉडी इफेक्ट सेक्शनमध्ये आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, क्लोन सेक्शनमध्ये जायचं. क्लोन सेक्शनमध्ये गेल्यानंतर स्पीड स्पेक्टर इफेक्ट आहे ना तो देऊन टाकायचा. आणि हा फोटो तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲडजस्ट करू शकता. तर 5-6 फोटोजनी बिन ॲड करू शकता. शेवटपर्यंत म्हणलं तर ॲड करू शकता, तुमच्या हिशोबाने तुम्ही ॲड करू शकता. आता तुम्हाला काय करायचं, इथं बघू शकता एक आपण पिंक बज नावाचा फिल्टर दिला आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. पिंक बज फिल्टर ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, इथे फिल्टर सेक्शनमध्ये जायचे. फिल्टर सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, बघू शकता फ्युचर फिल्टर इथं दिसून जाईल तुम्हाला. दिसून गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पहिल्याच नंबरला पिंक बज नावाचे पिक दिसेल, सिम्पली ते ॲड करून टाकायचे. ॲड करून टाकल्यानंतर हा डन झालेला आहे. शेवटपर्यंत इथे ॲड करून टाकायचे. शेवटपर्यंत ॲड करून टाकल्यानंतर ह्याची इंटेन्सिटी ती बघू शकता काय ठेवायचे ते बघायचे. आता तुम्हाला काय करायचं, ॲडजस्टमेंटमध्ये जायचे. ॲडजस्टमेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, ह्याची ॲडजस्टमेंट आहे ना 26 म्हणून ठेवून टाकायचं. 26 ठेवून टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं, बघू शकता इथं 26 आपण ठेवून टाकली आहे. तर हा अशा प्रकारे ॲड करून टाकायचे. आजचा आपला व्हिडिओ कम्प्लीट रेडी झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण असेच व्हिडिओ रोजाना असतो तुमच्यासाठी खास. धन्यवाद.